औपचारिकता म्हणून चार शब्द म्हणतो. आज तुमच्या पुढं जवळजवळ एक 9 ते 93 असेल, 93 असेल. शूटिंग करावं आपलं. चालेल. त्यांच्याकडे आपलं ग्रुपला या कालावधीमध्ये स्टेजवरून मी शिकवलं. आज तुम्ही इथं आलेला आहात, त्यावेळची भेट आणि आताची भेट. आज त्यावेळी विद्यार्थी होता, आज या ठिकाणी तुम्ही एक प्रापंचिक म्हणून आणि एक स्मृती म्हणून या ठिकाणी आला. असा कोणताही प्रसंग माझ्या निश्चितपणाने नसणार आहे की एखाद्या गुरुवर्यासाठी म्हणण्यापेक्षा, शिक्षकांसाठी म्हणण्यापेक्षा, एक आपल्या डोळ्यासमोरून वावरणाऱ्या व्यक्तीसाठी तुम्ही एवढा लांबचा प्रवास सासवडपासून इथंपर्यंत करून या ठिकाणी एकमेकाला बघितल्यानंतर मगाशी दाहीकर मॅडम म्हणाल्या की तुकोबा इथं स्वतःच आलेले आहेत, मी आणलेलं नाही. त्या पद्धतीनं एक तुमची आसक्ती, तुमचं जे प्रेम आहे, तुमचा जो जिव्हाळा आहे, हे जिव्हाळा कधीही कोणाच्याही आयुष्यामध्ये निश्चितपणानं आलेलं नसणार आहे. त्याचं कारण सांगतो. किती शिक्षक आहेत रिटायर झाले, निवृत्त झाले की ते त्यांच्यापुरतंच बघत राहतात, परंतु विद्यार्थ्याची नाळ तुम्ही आणि शिक्षकाची नाळ तुम्ही सर्वांनीच जी जोडलेली आहे त्याला मी पहिल्यांदा धन्यवाद देतो. धन्यवाद. याचं कारण असं, आज तुम्ही आपल्या संसारात आहात. ज्ञानेश्वरांनी म्हटल्यासारखं अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिने लोक जाईन गे माये तया पंढरपुरा पाहिन माहेरा आपुलिया. म्हणजे जे संसार असेल, माहेर असेल, ह्या सगळ्या गोष्टी असतील ह्या बाजूला टाकून तुम्हाला ही काही गोष्टींची व्यवसायाची बंधनं आहेत, पत्नीची काही बंधनं आहेत, पतीची काही बंधनं आहेत. त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मगाशी संस्कारिक शब्द वापरला, मला खूप आवडला देवकर सरांनी. जो संस्कार जो प्रकार आहे तो आपल्याला जन्मजात असावा लागतो आणि आज तुमच्याकडे तो आहे. विनाकारण तुम्ही कोणी काय केलं, अनेक गोष्टी केल्या असतील, त्या राजकारणामध्ये असतील, समाजकारणामध्ये असतील, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असतील, कोणत्याही क्षेत्रामध्ये असतील, तुम्ही अनेकाने काही गोष्टी केल्या असतील, पण आज एखाद्या माझ्या गुरुवर्याला 29-30 वर्ष झाली आणि 29-30 वर्षानं भेटावंसं वाटणं आणि मग गोकुळसारख्या व्यक्तीने त्या ठिकाणी माध्यम करणं आणि सगळे इथं येणं हे खरोखर योगायोग लागतो. आणि त्या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगासाठी अनेक भक्त जात आहेत, त्या ठिकाणी भक्त त्या ठिकाणी दर्शनासाठी जात आहेत, परंतु मी तेवढा देव नाही, मी कोणीही नाही, एक साधी व्यक्ती. आणि त्या साध्या व्यक्तीसाठी तुम्ही आज अंतर्मनातून आलेला आहे आणि या ठिकाणी भेट घेतला आहे. तुम्ही यायच्या अगोदर गिरमे साहेब, मला एकच हे होते की आत्ता माझे विद्यार्थी कसे दिसत असतील. खरोखर मनातल्या मनात वाटायचं की माझा देवकर विद्यार्थी कसा दिसत असेल, हा, किंवा काळे विद्यार्थी कसा दिसत असेल, जयश्री कसे दिसत असेल. म्हणजे असं डोळ्यापुढं वाटायचं आता मी ओळखू शकेन का नाही. कारण का की शिक्षकाला थोडी ओळखत राहतात. मी काही केलं नाही, फक्त करायचं कर्म केलं. आणि क्रियाकर्म असेल, संचित असेल, प्रारब्ध असेल, कोणत्याही गोष्टी असतील ते तेवढे केले, अनेक जण करतायत. परंतु हा जिव्हाळा अंतर्मनामध्ये येणं आणि कुठंतरी आपल्याला भेटायला या ठिकाणी आपल्या गुरुसाठी म्हणा किंवा एका व्यक्तीसाठी म्हणा एवढं लांबून येणं, जेवण न करता आणि पहाटे तिथून निघणं, सगळ्यांना सांगणं, सगळ्या गोष्टी आवरणं त्या आजच्या कालावधीमध्ये आश्चर्यकारक आहे. का आश्चर्यकारक म्हणतो किंवा गूढ आहे, रहस्य. कारण आज कोणीही बघा निरोप समारंभ जरी करायचा असेल तर काही नाही, तेवढ्यापुरतं तात्पुरतं क्षणिक आणि त्याचबरोबर ढोंगी बोलणं, औपचारिक बोलणं आणि त्या ठिकाणी विषय संपणं. आज मित्र सगळे एकत्र येत आहेत आणि सगळे मित्र मैत्रिणी, भगिनी, भाऊ काही असे लोक त्या ठिकाणी एकत्र येणं आणि एका व्यक्तीसाठी, गुरुसाठी इथं येणं आणि त्यांना भेटणं
आणि त्यातली जी आत्मीयता आहे, देवकर सर बोलले गोकुळनी एकत्रीकरण केलं सगळ्यांनी, म्हणजे काळे सगळे तुम्ही कटके सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या आणि त्या सासवडचा प्रवास इथंपर्यंत येण्यासाठी काय होतं हे मला बऱ्यापैकी माहीत आहे, पण परमेश्वरानंही तुम्हाला भरभरून दिलेलं आहे. तुम्ही आपल्या कार घेऊन आलेला आहे, देवानं दिलं आहे आणि तुम्ही जे आहात ते सात्विक स्वरूपाचे आहात. म्हणजे मला न भेटलेले सात्विक नाहीत असं नाही, परंतु सगळेच आहेत. परंतु एक जीवाची ओढ जी म्हणतो, लागलीची ओढ, ती ओढ जी आहे ती ओढ तुमच्या मनामध्ये खरोखर कृत्य अशी झाली, माझ्या मनामध्ये झाली. आणि कृत्य स्वरूपाचा जो काही विचार आहे तो अंतर्मनामध्ये खऱ्या अर्थानं भावना मनामध्ये रिजवला. मग असे खरोखर रडू कोसळत होतं. दाहीकर मॅडम ह्या म्हणाल्या, मी आणलं नाही तुकाराम महाराजांना, तुकाराम महाराज इथं आलेले. किती मनाला म्हणजे या ठिकाणी भाव निर्माण होतो. आता गोकुळ बऱ्याच वेळा काळेसाहेबांचं सांगायचं, त्याचबरोबर कटके सरांचं सांगायचं, सगळ्यांची आठवणी काढणार, तुमची काढणार, सगळ्यांची आठवण काढणार. परंतु सर असं आहे बघा, हे आहे बघा, हे सगळं सांगत राहणार. परंतु आज मी तुमचे आभार न मानता तुमचे ऋण मी व्यक्त करीन. कारण आभार मानणं म्हणजे हा औपचारिक गोष्ट आहे, ऋण मानणं म्हणजे मलाही तुमच्याकडे कधीतरी यावंसं वाटणं, त्या ठिकाणी भेटणं, कडकडून मिठी मारणं आणि एकमेकांशी संवाद साधणं हेच महत्त्वाचं आहे. कारण आजच्या कालावधीमध्ये संवादच महत्त्वाचा आहे. पैसे अडक्याच्या मागे आपण लागलेलो आहे, तो मिळणार आहे, जेवढा मिळणार आहे तेवढा मिळणार आहे आणि जेवढा जाणार आहे तो जाणारच आहे. परंतु तुमच्यासारख्या एक सुस्वभावी आणि त्याचबरोबर एक आत्मशील अशा व्यक्तींनी जे काही तुमच्या मनामध्ये अंतर्मनामध्ये संस्काराची नाळ जी पुरलेली आहे, ती पुरलेली नाळ कदापिही मृत होणार नाही, ती कायम जिवंतच राहणार आहे. याचं कारण असं आहे की तुमच्या मनामध्ये जे आहे ते पोटात जे आहे ते ओटात आहे आणि ओटात जे आहे ते सर्वांच्या अंतर्मनामध्ये आहे. त्यामुळं फार मी बोलत नाही, परंतु योगायोगानं एक ऋण प्रकट करणं ही माझी खऱ्या अर्थानं एक इच्छा म्हणा किंवा करणं हे गरजेचं आहे हे म्हणा. परंतु तुम्ही सगळेजण आलात त्या ठिकाणी मला आनंद वाटतोय. प्रत्येकजण माझा सुरुंची झाली फुले नाटक मी एकदा सांगितलेलं आठवत आहे की अनेक फुलं त्या ठिकाणी झाली, परंतु लाल्यासारखा लाल्यासारखा असे काही माझे हे विद्यार्थी झाले, फुलाची माळच तयार झाली आणि एक फुलबाग चांगल्या पद्धतीनं सुगंधित होणारी आणि समाजाला सुवास देणारी ही बाग तुमच्या रूपानं तयार झाली, माझ्याकडे आली. अशीच तुमची सगळी बाग मुलांच्या रूपानं असेल, समाजाच्या रूपानं असेल, फुलत राहो एवढीच परमेश्वराला प्रार्थना करतो आणि मी माझे 4 शब्द संपवतो. धन्यवाद.